हगवणे कुटुंबियाचे वकील विपुल दुशिंग यांनी तर एक वेगळाच दावा केलाय। त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असं म्हटलंय, तिचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट पकडले होते। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची, आम्ही ते पकडलं आणि त्या व्यक्तीने तिला त्रास दिला असेल म्हणून तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असावा। प्लॅस्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, ते कुटुंब 40 लाखाच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? सोन्याच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं। निलेश हा कसपटे कुटुंबीय आणि हगवणे कुटुंबीय यांच्यातल्या वादात मध्यस्थी करायचा, पण निलेशला यात बोगस अडकवण्यात येतंय। तसेच पोलिसांनी एकतर्फी तपास थांबवून सगळी बाजू तपासावी। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीत उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तिवाद हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी कोर्टात केला।